झारखंडच्या जामताराप्रमाणेच महाराष्ट्रातही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातल्या नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरू आहे। अशा बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS अधिकारी दत्ता कराळे आणि 2 पोलीस अधीक्षक यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या रॅकेटला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉल सेंटर्स आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असंही सपकाळ म्हणाले। मुंबईमध्ये काही कॉल सेंटर पहिले होते आणि मुंबईमध्ये काही छापे पडल्यानंतर ते मुंबईच्या बाहेर गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातला सर्व असताना पालघर, वसई विरार, ठाणे या परिसरामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने होत राहिल्या। यामध्ये थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत यांच्या विभागात आणि नवे तर त्यांच्या आशीर्वादाने मंत्रालयातल्या 6व्या मजल्याच्या आशीर्वादाने अशी अवैध कॉल सेंटर जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये ही चालवल्या जातात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।